मानवी हक संरक्षण फेडरेशन के भिवंडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनार व भिवंडी तालुका उपाध्यक्ष विजय नागपुरे के मानवी हक संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्यूज चैनल स्टूडियो कार्यालय का भव्य उद्घाटन मानवी हक संरक्षण फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोली के उपस्थिति में कोन ग्राम पंचायत के माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य श्री जयंत गोपाल टावरे के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर मानवी हक संरक्षण फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोली, कार्य अध्यक्ष श्रेयस ठाकुर, हिंदुस्तान 24 तास के उप संपादक राज सदावने, प्रतिनिधि सचिन भालेराव, दैनिक बेधड़क महाराष्ट्र मुख्य संपादक अभिजीत देरेकर, कार्यकारी संपादक संकेत घेवारे, नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के पुलिस नायक शर्मिला नाईक, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राणे, सिने कलाकार उर्मिला वर्मा, महानगर पालिका कर्मचारी यूनियन अध्यक्ष भरत गायकवाड़, अंबरनाथ मुस्लिम एक्शन कमेटी चेयरमैन सलीम भाई चौधरी, उप संपादक पुलिस टाइम्स प्रफुल्ल शेलार, थाने जिला प्रमुख छावा संघटना अक्षय भोईर, निवृत्त शिक्षक भटू नागे बागसर सहित भारी संख्या में मान्यवर व कोन ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान मानवी हक संरक्षण फेडरेशन के भिवंडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनार, भिवंडी तालुका उपाध्यक्ष विजय नागपुरे, सदस्य राजू पाटिल, विशाल कराले, संतोष भालेराव, प्रदीप ओसरे, मुफ्ती मुल्ला, अजित पावेकर, मनोहर महात्रे, रामचंद्र शिरोत्रे, जगदीश मुकादम, तायडे दीपक, विजय माळविया, पंडित महात्रे, मनोज पाटिल, रंजना सोनार, सुशील भट्ट, प्रकाश भोईर, सुनील टावरे, परेश पाटिल तथा मानवी हक संरक्षण फेडरेशन के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि मानवी हक संरक्षण फेडरेशन के भिवंडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनार के शादी की सालगिरह केक काटकर भी मनाया गया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन अफसर खान सर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनल स्टुडिओचा या ठिकाणी शुभारंभ आमचे सर्वांचे लाडके सर जयंत गोपाल टावरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। धन्यवाद टावरे सर, आपण या ठिकाणी आमच्या कार्यालयाचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते झालेला निश्चितच या कार्यालयाची प्रगती उत्तरोत्तर होईल याबद्दल शंका नाही। भिवंडी तालुक्याचा एक संयुक्त कार्यालय आमच्या कोण गावातून सुरू होते आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे याच्या कार्यालयाचे अध्यक्ष भिवंडी तालुका राजेंद्र सोनार साहेब आणि त्याचे उपाध्यक्ष जे आहेत विजय नागपुरे साहेब या दोघांच्या अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने या ठिकाणी कार्यालयाचा शुभारंभ झालेला आहे। आणि विशेष म्हणजे सांगायचं जर बाब आहे की आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे अडचणींना आपण सामोरं जावं लागतं, बरेचसे प्रॉब्लेम्स, बरेच समस्या यांना सामोरं जावं लागतं। कुठेतरी आपण एकतर त्या अन्यायाला वाचा फोडत नाही किंवा त्याला दमन करून शांत बसतो, पण आता या ठिकाणी असं होणार नाही। कारण तुमच्यावरती होणारे अत्याचार, तुमच्यावरती होणारे अन्याय याला वाचा फोडण्यासाठी किंवा तुम्ही जे काही चांगलं कृत्य केलेलं आहे ते कुठेतरी त्याचं कौतुक व्हायला पाहिजे अशा अनुषंगाने अशा विशेष म्हणजे त्यासाठी या कार्यालयाचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि या कार्यालयाचा सांगायचं झाला तर निश्चितपणे या कार्यालयाला प्रगती येणारच आहे। कारण या ठिकाणी आपण बघतोय की बरेच असे प्रॉब्लेम, असे समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत की जेणेकरून मनुष्य हतबल झालेला आहे आणि हतबल झालेला मनुष्य तो एकतर नैराश्यामध्ये जातो किंवा त्याला कुठेतरी कलाटणी मिळते, पण आता तसं काही या ठिकाणी होणार नाहीये। या ठिकाणी आमचे राजूभाई विजय नागपुरे साहेब हे सक्षम आहेत, त्या ठिकाणी वाचा फोडतील आणि तुम्हाला जे काही समस्या येतील त्याला खरोखरच न्याय मिळवून देण्याचा एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी उभारलेला आहे। याच्या माध्यमातून आपण
प्रोटेक्शन फेडरेशन आणि हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. पहिली जी ब्रँच आमची पनवेलमध्ये ओपन झाली, जवळजवळ 1 वर्षाच्या आत दुसरी ब्रँच या ठिकाणी ओपन होत आहे. कर्जत असेल, खालापूर असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर नुसतं कर्जत, खालापूर, नवी मुंबई, मुंबईमध्ये न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या या संघटनेच्या माध्यमातून कार्यालयाचं उद्घाटन म्हणा किंवा कार्यालयाचे त्या ठिकाणी स्थापन झाले पाहिजे. त्याच्या माध्यमातून अनेक समस्या, अनेक अडचणी सोडत असतो आणि सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणचे आम्ही ज्यांना ही जबाबदारी दिलेली आहे ते राजेंद्र सोनार साहेब आणि विजय नागपुरे साहेब, त्यांची सर्व टीम या ठिकाणी या भिवंडी तालुक्यातून ज्या काही समस्या असतील, छोट्या मोठ्या समस्या लोक आपल्याकडे घेऊन येत असतात, तर ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती असेल की आपलं काही काम असेल, सामाजिक क्षेत्रातलं असेल, शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, तर आपण त्यांच्याकडे तशा प्रकारचं निवेदन द्यावं. ते त्याला नक्कीच मार्ग लावण्याचा प्रयत्न करतील. त्यांना कुठली मदत लागली तर आमच्याकडे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले डिपार्टमेंटची लोक आमच्याशी संपर्कात आहेत. त्यांच्याशी संपर्क करून आम्ही तो एखादं काम, रखडलेलं काम असेल ते मार्गी लावण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तोच खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला रंगत आणत असतो आणि त्यामुळे त्याचं जोरदार कार्यक्रमाचं आयोजन खऱ्या अर्थानं या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनतर्फे जे तालुक्याचं अध्यक्षपद माझे मित्र तसेच बंधू माझे राजू सोनार आणि उपाध्यक्ष श्री विजय नागपुरे यांना उपाध्यक्षपद मिळाले. दोघांचं माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करून आजचा हा कार्यक्रम या निमित्ताने म्हणजे दोघांचं खरं अभिनंदनपर हा कार्यक्रम आहे. आणि ह्या कोण गावात तुम्हाला सर्वांना माहीत असेल की राष्ट्रीय खेळाडू या गावामधलं तयार झालेले आहेत, राजकारणी तयार झालेले आहेत. मानवासाठी हक्क कसा मिळवून द्यायचा तेवढंच आमचं बाकी होतं आणि ते सुद्धा आजच्या ह्या कार्यक्रम जो झालेला आहे त्या ह्याच्यात 2 आमच्या बंधूंना या ठिकाणी जे पदं दिलेली आहेत राष्ट्रीय अध्यक्षांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी आभार मानतो की ह्या गावामध्ये मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या तर्फे या ठिकाणी या गावातील आमच्या 2 तरुणांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद देऊन आपण खूप आमच्यावर आभार म्हणजे तुमचा व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. मला माहिती आहे की प्रत्येकाला आपला हक्क कसा मिळवायचा आहे हे माहिती असतं, पण प्रत्यक्ष रस्त्यावर गावात या रस्त्यावर उतरून कोणी पुढे येत नाही. एक म्हण आहे, इतिहासात शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे सगळ्यांना अभिप्रेत आहे किंवा माहिती. शिवाजी जशी जन्माला येऊन त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य देश सेवेसाठी किंवा स्वातंत्र्यासाठी वेचलं, पण त्यांची कार्याची आपल्याला सर्वांना माहिती असेल, पण तोच शिवाजी माझ्या घरी जन्माला येऊ नये एवढी अपेक्षा असते. कार्यक्रम तर येतच असतात, कार्य करत असतात, लोक दुसऱ्यासाठी झटत असतात, पण पुढे यायला तयार नसतात. तर त्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमात आमच्या या दोन्ही बंधूंना हे जे दिलेले त्यांच्या मागे मी छोट्या भावासारखा उभं राहून त्यांना मी मदत तर करणार आहेच, पण ज्या कोणाला रंजले गांजले त्यांना मानवी हक्क संरक्षण फेडरेशनची साथ नक्कीच मिळणार आहे. तसंच आजचा जो कार्यक्रम आहे खूप चांगल्या वातावरणात आहे. आजचा दिवस जो आहे मातृत्व दिन आहे. 8 मे हा मातृत्व दिन म्हणून जागतिक दिन साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला गेला आहे. आणि ज्या ठिकाणी साजरा केला गेला आहे त्या ठिकाणी श्री वंजारी बाप्पा देवस्थान आमचं या ठिकाणचं खूप जागरूक देवस्थान आहे. अशा ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतोय. मला सांगायला अभिमान होतोय. अशा ह्या तिन्ही गोष्टींचा संगम या ठिकाणी पाहायला आम्हाला मिळतोय. आणि ह्या आमच्या दोन्ही भावंडांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आता उपस्थित सारे मान्यवर, सोनार साहेब आणि त्यांचे सहकारी आणि तुम्ही सारे मित्र, या सर्वांना मी अभिनंदनही म्हणतो आणि हार्दिक शुभेच्छाही देतो. आणि आजच्या दिवसाला केवळ भारतातील नाही तर जगातील प्रत्येक जिजाऊला
हो, जिजाऊच. प्रत्येक आई ही जिजाऊच असते. कारण कुठल्याही आईला आपला मुलगा गणोजी शिर्के व्हावा असं वाटत नसतं. प्रत्येक आई संगोपन हे शिवाजी होण्यासाठीच करते. आता मुलावर अवलंबून असतं की त्यांनी शिवाजी व्हायचं किंवा मुलीने ठरवायचं तिने झाशीची राणी व्हायचं का सोयराबाई व्हायचं. आईच्या संगोपनात कुठे कसूर नसतो. म्हणून आजच्या प्रत्येक जिजाबाईला आजच्या मातृदिनाच्या शुभेच्छा. आणि मी काय फार बोलणार नाही. आपण उभे आहोत. मला नंदी जागृत देवस्थान आहे. आणि जेव्हा एखादी संस्था किंवा असा वटवृक्ष बहरत असतो तेव्हा त्याची पाळंमुळं जितकी खोल जातील ती त्याला आधार देतात. ते त्याचे सहकारी असतात. आणि ह्या पारंब्या जेव्हा आता जमिनीत घुसतील ना तेव्हा हा वटवृक्ष भक्कम होईल. या पारंब्या म्हणजे ब्रांचेस असतात. तर तुम्ही इथली संस्था इथलं कार्य म्हणजे पारंबीचं काम करणार आहे. वटवृक्ष जर का मजबूत व्हायला हवं असेल तर पारंब्याने देखील जमिनीत पाय रोवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना आजच्या मातृदिनाच्या आणि आजच्या या सोहळ्याच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. पे आज इनवाइट किया और रियली में मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लगा. ये बहुत अच्छा काम कर रहे हैं, तो मेरी हार्दिक शुभेच्छा उनके साथ में. थैंक यू. मला थोडंसं हे वाटलं की एका महिन्यामध्ये कसं होईल. त्यांनी तारीख निश्चित केली. महिनाभर ते माझ्या संपर्कात होते. मी वेळ देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी दोघांचाही क्षमा मागेन की मी पाहिजे तसं तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. पण तरीही तुम्ही उत्तमरित्या नियोजन केलं. कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा तुम्ही कमी वेळामध्ये हे कार्यालय उभं केलं. मला वाटतं ज्याप्रमाणे तुम्ही कार्यालयासाठी मेहनत घेतली त्याप्रमाणे तुम्ही लोकांच्या हक्कासाठीही मेहनत घ्याल आणि लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही त्या तत्परतेने काम कराल. मी असं तुम्हाला शुभेच्छा देतो. खरोखर एक कार्यालय उभं करत असताना खूप मेहनत असते. आर्थिक पाठबळ असेल, मेहनत असेल, त्यासाठी लागणारं नियोजन असेल. आणि पहिली गोष्ट तर सर्वात महत्त्वाची म्हणजे इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. कारण इच्छा नसेल तर काहीच होत नाही. जर त्यांनी इच्छा निर्माण केली त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. म्हणून आज तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिलात आपला वेळ काढून. कार्यक्रमाला अनेक प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. तर मान्यवर उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांचं सुद्धा धन्यवाद आणि आभार मानेन की तुम्ही आमच्या ब्रँचच्या उद्घाटन प्रसंगी इथं आलेला आहे. मानवाधिकार म्हणजे काय यासाठी कमी वेळात ते सांगता येणार नाही. कारण त्यासाठी आम्ही स्पेशल 3 तासाचं सेशन घेत असतो. आता उद्घाटन झालेलंच आहे. तर मी सोनार साहेब आणि नागपूर साहेबांना सांगेन की लवकरच तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रमाचंही आयोजन करावं. आपण मानवाधिकार काय आहे याचं 3 तासाचं PPT वरती असणारं प्रशिक्षण सुद्धा इथे आयोजित करू. म्हणजे जेणेकरून कसं मानवाधिकार छोटा विषय नाही आहे. विषय खूप मोठा आहे. 10-15 मिनिटात समजून तो समजणारा नाही आहे. त्यासाठी एक 3 तासाचा वेळ प्रत्येकाकडे हवाच. जर संपूर्ण मानवाधिकाराबद्दल माहिती घ्यायची असेल तर एक प्रशिक्षण कार्यशाळा आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत असतो. आता कार्यालय सुरू झाले तर आपण या जिल्ह्यातही करू. म्हणजे काय आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला त्यांच्याकडे न्याय मागायची गरज नाही. तिथून तुम्ही स्वतः तयार व्हा. कार्यकर्ते घडले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या अधिकाराबद्दल जागृती झाली पाहिजे. ते म्हणतात ना की जिस चूहे को अपना अधिकार पता है वो शेर से भी लढ सकता है. म्हणून प्रत्येकाने आपल्या अधिकाराबद्दल जागृत व्हा. म्हणजे समोर कोणी असेल तरी तुम्ही त्यासोबत भांडू शकता. आणि न्याय किंवा मानव अधिकार आपले अधिकार हे मागून मिळत नसतात. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. ते भांडून मिळवावे लागतात. त्यामुळे संघर्षाची सर्वात पहिला आपल्याला सुरुवात करावी लागेल. कारण कुठलंही आपला हक्क हा असा पण मागायला गेलो तर कोणी देणार नाही. त्यासाठी भांडण करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि आमची मानवाधिकार संस्था संघर्ष करण्यासाठी तत्पर आहे, तुमच्या मागे आहे. भिवंडी तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही समस्या असतील ते सोडवण्यासाठी आमचे भिवंडी तालुका अध्यक्ष सोनार साहेब, उपाध्यक्ष नागपुरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम तुमच्यासाठी सेवेत कार्यरत आहे. पण त्यासाठी तुम्हाला इथपर्यंत यावं लागेल. मी लवकरच सांगेन की 1-2 महिन्यामध्ये जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण जिल्ह्याचा प्रशिक्षण कार्यक्रम करू. 1000-2000 लोक असतील. म्हणजे एकदाच तिथून जी काही चळवळ आहे ती पसरू दे. कारण जेव्हापर्यंत प्रत्येक माणूस आपल्या अधिकारापासून जागृत होणार नाही त्यापर्यंत क्रांती घडणार नाही. कारण प्रत्येकाला वाटतं मला न्याय मिळत नाही, माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला. पण घरात बसून न्याय मिळणार नाही ना. त्यासाठी तुम्ही या, बाहेर या. तुमचं कार्यालय उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही इथे येऊन तुमचा हक्क मागा. ते तुमच्यासाठी लढतील.
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी एनिवर्सरी, हैप्पी एनिवर्सरी, हैप्पी एनिवर्सरी। खूप खूप शुभेच्छा। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है